आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक मानवाला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं। असा जगामध्ये एखादा वर्ग नाही की त्याला असं वाटतं का मी अयशस्वी व्हावं, अपयश मिळावं। प्रत्येकाला वाटतं यश मिळावं आणि मी यशस्वी व्हावं। मग तो संसार करा, परमार्थ करा, मृदंग वाजवा, नाही तर कीर्तन करा, नाही तर पुढारी व्हा, पण प्रत्येकाला वाटतं मला यश मिळालं पाहिजे। मी ज्या फील्ड मध्ये काम करतो त्याच्यामध्ये मी जिंकलो पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं। पण यश मिळण्यासाठी आयुष्यामध्ये प्रयत्न सुद्धा त्याच पराकोटीचे करावे लागतात, तेव्हा जीवनामध्ये माणूस यशस्वी होतो। सॉक्रेटिस नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांच्याकडे एक विद्यार्थी गेला आणि सॉक्रेटिसला म्हटला, साहेब सर माझ्या आयुष्यामध्ये मला यश कधी भेटेल? त्यावेळेस त्या मुलाला सांगितलं, तू आज संध्याकाळी 5 वाजता माझ्याकडे ये। त्या मुलाला घेतलं आणि नदीच्या पाण्यात गेले। त्या मुलाच्या गळ्याला धरलं आणि नाका तोंडात त्याच्या पाणी गेलं। श्वास संपेपर्यंत असं त्याला पाण्यात दाबून धरलं। शेवटी त्याने सांगितलं, साहेब लवकर मला वरती काढा, नाहीतर आता मी जाईल, जिवंतच राहत नाही। त्यावेळी त्या सॉक्रेटिस नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलं त्या विद्यार्थ्याला, अरे बाबा तू जसा श्वासासाठी तळमळत होतास ना, तुला असं वाटलं की 5 मिनिटं वरती काढलं नसतं तर आज माझा जीव गेला असता। जसं श्वासासाठी तळमळत होतास तसं आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न कर, यश तुझ्या दारात पाणी भरेल। त्याला म्हणतात यशस्वी होणं। विठ्ठल नक्की यशस्वी व्हाल। प्रत्येक आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला मान मिळेल, पण एक वाक्य महत्वाचं लक्षात ठेवा, जीवनामध्ये मान हा मागून मिळत नसतो, मानाच्या लायक बनावं लागतं तेव्हा मान मिळतो। तुमची योग्यता असेल तर मान मिळतो। देशाचे पंतप्रधान झाले, त्यांची योग्यता होती म्हणून त्यांना तो मान मिळाला। कुठेही जा तुम्ही, कुठल्याही क्षेत्रात मागून नसतो मान मिळत, तेवढी योग्यता, दर्जा किंबहुना पातळी जर तुम्ही त्या लेवलची गाठली तर नक्की तुम्हाला मान मिळतो। मला मान द्या म्हणायची गरजच नाही, मान आपोआप मिळतो। तुम्ही MPSC UPSCच्या परीक्षा दिल्या, कलेक्टर झालात तर जिल्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन असतो ना, तुम्ही जिल्ह्याचे बॉस होता, मान नक्की मिळतो। पण त्याच्यासाठी तुमचं एज्युकेशन, शिक्षण त्या पद्धतीचं पाहिजे, परिश्रम पाहिजेत, कष्ट पाहिजे, नक्की मान मिळाल्याशिवाय राहत नाही। बस तेवढी योग्यता जीवनामध्ये मिळवली पाहिजे, तुम्ही नक्की यशस्वी झाल्याशिवाय जीवनामध्ये राहत नाही। पण आयुष्यामध्ये तुम्ही बघा, भारत पाकिस्तान जर क्रिकेट असेल मॅच, तर आपल्या भारत देशातले क्रिकेट प्रेमी जर भारत हरला आणि पाकिस्तान जिंकला तर काही काही तरुण पिढी टीव्ही फोडतात, का की आम्हाला अपयश का आलं, भारत हरला आणि पाकिस्तान जिंकला म्हणून सुद्धा वाईट वाटतं। म्हणून हे झालं जनरल। पण आमचे तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी या संसाराला जिंकलं ते खऱ्या अर्थाने शूर आहेत। जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, एकदम महत्वाचं वाक्य पहिलंच, जिंकावा या शब्दामध्येच पूर्ण अर्थ आला। आपल्या भारत देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं। पोर्तुगीज आले, डच आले, आदिलशाही, निजामशाही, आणि इंग्रजाच्या विरोधात रणशिंग फुंकणारी भारतातला पहिला पुरुष नव्हता, भारतातली पहिली स्त्री होती ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई। खूप लढी मर्दानी झाशीवाली राणी, हातात तलवार घेतली, मुलगा पाठीवर बांधला, घोड्यावर मांड ठोकली आणि इंग्रजाच्या विरोधामध्ये लढणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई। का? माझा देश जिंकला पाहिजे, माझी मातृभूमी जिंकली पाहिजे, याच्यासाठी जीवनाची कुर्बानी दिली। हो काय ती लढाई, काय त्या जिंकण्यासाठी प्रयत्न। आणि तुम्ही झाशीच्या राणीचा इतिहास वाचला असेल, शेवटी झाशीच्या राणीने सांगितलं की मी वारले तरी माझा देह हा इंग्रजाच्या हातात गेला नाही पाहिजे, पण अगोदरच सेवकाने तो करून टाकला। बघा काय स्वाभिमान असेल जिंकण्यासाठी।
माता अहिल्याबाई होळकर पतिदेव गेले, पण आपलं राज्य यशस्वी ठेवण्यासाठी त्या सुद्धा अनेक प्रयत्न केले त्यांनी. अहिल्याबाई होळकरांच्या हातात सुद्धा तलवार आहे, त्या सुद्धा जिंकण्यासाठी लढाई केली, तलवार घेऊन लढल्यात, राज्य सांभाळलं. आणि या देशामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येक महादेव मंदिराचे जीर्णोद्धार केले. घाट बांधण्याची पहिली स्कीम ही अहिल्याबाई होळकरांनी काढलेली आहे. अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. आपल्या बीड जिल्ह्यातच परळी वैद्यनाथ, तिथं सुद्धा अहिल्याबाई होळकर गेलेले आहेत. आणि तुम्ही बघा, अनेक ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचा फोटो असला ना तर त्यांच्या हातामध्ये महादेवाची पिंड आहे आणि तो घेऊनच फोटो आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा जिंकण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. पण कुर्बानी किती द्यावी लागली माहिती का? स्वतःचा मुलगा थोड्या खोड्या करत होता. जन्मदात्या मुलाला हत्तीच्या पायाखाली तुडवणारी या भारतातली पहिली स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर आहे. प्रजेला न्याय मिळून द्यायचा आहे ना, एकुलतं एक मुलाची कुर्बानी दिली, याला म्हणतात राजा. त्याही राणी साहेबच होत्या. मोठी माणसं त्या मोठ्या विचाराची असतात म्हणूनच ती मोठी होतात. आताच्या सारखं नाही, जवळचा कार्यकर्ता असला आणि त्यांनी किती गुन्हे केले तरी पाठी माग घालणारे आहे की नाही. मग त्याचे नाव नाही ना टिकत, आहे तोपर्यंत बॅनर लागतात, इतिहास नाही होत. आणि इतिहास त्यांचा होत असतो जे सत्यासाठी प्रयत्न करतात, त्यांचा इतिहास अजरामर असतो. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर राहणार. मध्य प्रदेश, आमच्या मातोश्री, आमचा जन्म नव्हता तेव्हा मध्य प्रदेशला होत्या. त्या आणखी हिंदी बोलतात. 4 वर्ष तिकडे होत्या इंदोरला. तर त्या नेहमी म्हणत असतात, तर ते नऊवार घालतात, तर तिकडं ते हिंदीत एका कंपनीत गेलेल्या होत्या असंच कामासाठी. तर तिकडचे लोक ते नऊवार पाहिल्यामुळे म्हणायचे अहिल्याबाई होळकर, असं ते शब्द त्यांचं, ते नऊवार राहणं वगैरे असायचं ना, अशी ती ओळख आहे. आणि मध्य प्रदेशला तुम्ही आजही गेलात तर अहिल्याबाई होळकरांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आमच्या संस्थांच्या पलीकडे, पाटोद्याच्या पलीकडे आणि जामखेडच्या जवळच चौंडी गाव आहे, तिथं अहिल्याबाई होळकरांचा इतिहास आपल्याला सर्व पाहायला मिळेल. यांनी सुद्धा आयुष्य खर्च केलं कशासाठी? जिंकण्यासाठी. विठ्ठल रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. रात्रंदिवस युद्ध आहे. कशाचं? अंतरंग मन आणि बहिरंग जग. आता याच्या बरोबरच युद्ध करणं कठीण आहे. बाकीचे युद्ध कधी करणार आहेत आपण? अलीकडं तर असं आहे, जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत माणसं म्हणतात तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागच आहे. आणि वेळ आली की तुम लढो, हम कपडे सांभाळते, असा समाज आहे. लढू कोण लागतंय? शिवाजी महाराज जन्माला यावेत ते तुमच्या घरात, आमच्या नाही, अशी परिस्थिती अलीकडच्या काळातली. म्हणून जिंकण्यासाठी, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. ज्यांनी या संसाराला जिंकलं ते खऱ्या अर्थाने शूर होते. कोणी जिंकलं या संसाराला? खेडिया माझी हनुम्या शहाणा, हनुमानजी, शुकाचार्य, ब्राह्मणाचे पोरे के खेळाचे भ्याले रे, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवीची पळून गेले रे. शुकाचार्य आमचे ज्ञानेश्वर महाराज. जन्मतेने प्रसंग स्त्री देह शिवणे अंगे, फक्त जन्मताना आईचा स्पर्श झालेला, त्याच्यानंतर आयुष्यभर सोहळ. हे खरे संसारातून जिंकलेली विष्णुदास जगी, तुंजरते विष्णुदास जगी, सुंदर ते विष्णुदास जगी, सुंदर ते विष्णुदास झुंजरते विष्णुदास जगी.
रे सुंदर ते का विष्णुदास पाप पुण्यांगी पाप पुण्यांगी पाप पुण्यांगी नातळे गोविंद सनी गोविंद शयनी गोविंद सनी गोविंद शयनी पाप पुण्य पाप पुण्य गोविंद सनी गोविंद शयनी गोविंद सनी गोविंद सुंदर ते का विष्णुदास जागी पाप पुण्यांगी नातळे त्या पाप पुण्यांगी का विष्णुदास जागी पाप पुण्य नातळे पाप झुंजारत एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळी त्या. म्हणजे झुंजार खरं विष्णुदास आहेत. मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. जमलं तर आम्ही मेनापेक्षाही मऊ, पण जमलं तर पुन्हा काठी उलटी करायला घाबरत नाहीत झेंडे. एवढे कणखर असतात. आणि वारकरी या शब्दाचा अर्थच असा आहे, जो अज्ञानावर अहंकारावर वार करतो तो खऱ्या अर्थाने वारकरी. वारकऱ्याला काय भीती, बेडरपणे जगतो. म्हणून आमचे तुकोबर आहे झुंजारत एक विष्णुदास जगी. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांनी नजराना पाठवला तरी तुकोबर आहे म्हणले आम्हाला नको. याला म्हणतात झुंजार. देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. तुमच्या देवट्या छत्री घोडे हे आम्हाला बऱ्यात पडणार नाही. मग काही लोक म्हणले, ते सेवक लोक, तुकोबराय हा सामान्यांनी पाठवलेला नजराणा नाही, छत्रपतींनी पाठवलेला नजराणा आहे. तुकोबराय म्हणले, मुंगी आणि राव आम्हा सारिखाचे जीव. मुंगी असेल आणि राजा असेल तरी आम्हाला सारखेच आहेत. काय कारण, ते तसे झुंजार होते. तेवढी ताकद त्यांच्याकडे होती, तेवढी प्रतिभा संपन्न संत होते, म्हणून ती बोलण्याची हिम्मत त्यांच्याकडे होती. म्हणून झुंजारत एक विष्णुदास जगी असे झुंजार होते. म्हणून यांनी खऱ्या अर्थाने संसार जिंकला. जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय, अशा विचाराचे महाराज. आता संसाराबद्दल काय, आणि अशा संसाराला त्यांनी जिंकलं. संसारती ती संसार ह, ज्या संसाराने तुम्हा मला संपवलंय त्याचं नाव आहे संसार. आता हा संसार आहे तरी कसा, माणूस संसारामध्ये कशावर जगतोय, फक्त आशेवर जगतोय, बाकी काहीच नाही. एक लिंबाचं झाड असतं आणि त्या झाडाखाली ससा बसतो. लिंबाच्या झाडाचा पाला सशाच्या अंगावर पडतो. आता ससा हा नाजूक ऍक्टिव्ह प्राणी आणि ससा रनिंग करायला लागतो. तेवढ्यात कोल्ह्याची भेट होती. कोल्हा सस्याला विचारतो, ससे दादा क्यों भाग रहे, कहाँ जा रहे मेरे यार, मेरे जिगरी फ्रेंड दोस्त. ससा कोल्ह्याला म्हणतो, नहीं मेरे यार मेरे दोस्त, आसमान गिर रहा है, जीना है तो भागो, मरना है तो ठहरो. कशाला थांबतो कोल्हा, 50-60च्या स्पीडनी पळायला लागला. पुढे लांडग्याची भेट झाली. लांडग्याने कोल्ह्याला विचारलं, कोल्ह्या कशामुळे पळतोस. सांगितलं, आसमान गिर रहा है, जीना है तो भागो, मरना है तो ठहरो. तो पळायला लागला. आता बघा, पण या कोल्ह्याने सांगितलं तू आमच्या बॉसलाच विचार. यांचा बॉस म्हणजे कोण, 110 किलो वजनाचा बॉडी बिल्डर गडी ससा. बॉस सुद्धा नीट लागतो बर का. घराला बॉस नीट असेल तर घराचं कल्याण. नाहीतर 2-3 भाऊ एकत्रित असतात, ज्याच्या हातात कारभार असतो, वेगळ्या निघताना तोच गबाळ दाबून ठेवतो आणि धाकट्या भावाला कर्ज देतो. असा बॉस असला तर काय कामाचा आहे.
आणि हळूहळू नंतर पैसे काढणार. मग असे काही काही बॉस आहेत. घराला बॉस नीट असेल तर घराचं कल्याण, गावाचं नेतृत्व करणारे बॉस चांगले असेल तर महाराष्ट्र शासनाच्या स्कीम गावाला आणता येतात. रोड, रस्ता, पाणी अडवा, पाणी जिरवा, सर्व स्कीम राबवता येतात. नाही तर सरपंच कुठे गेले म्हशीकडं. बरं का, चांगले पाहिजे. मला इथलं काय माहित नाही बरं, मी जनरल सांगितलं. नाही म्हणजे मला याच्यासाठी सांगायचंय. आणि आपल्याकडचे सोडून इथले चांगले तर मी आमच्या तिकडचा विषय सांगते. बाहेरचा कुठलंही पद घ्या, त्या माणसाला त्याचं नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही जिल्हा परिषद कळालं पाहिजे. 25-15 कशातून, तीर्थ विकास कशातून, गावाच्या योजना कशात बसतील हे पाहिजेच, तर गावाचा विकास करता येईल आपल्याला. मुंबईपर्यंत, मंत्रालयापर्यंत जाता येईल. अनेक स्कीम येतात. आणि तुम्हाला सांगू का, सध्या गावाला विकासाच्या स्कीम भरपूर येतात. पण कोरोनामुळे 2 वर्षात जरा अडचण आहे, बजेट नाही. हे काय जे तालुक्याचं नेतृत्व करायचं म्हणलं तर बॉस चांगले, जिल्ह्याचं नेतृत्व करायचं म्हणलं तर बॉस चांगले, महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं म्हणलं तर बॉस चांगले, आणि देशाचं नेतृत्व जर म्हणलं तर बॉस चांगले. तर काम खास नाही तर सर्वांचंच बास. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत बॉसवर अवलंबून आहे. मग सांगितलं आसमान गिर्रा जिना आहे तो भागो मारना आहे तो ठैरो. लागला लांडगा पळायला. पुढे वाघाची भेट झाली. वाघाने लांडग्याला विचारलं कशामुळे पळतोस? म्हणले आसमान गिर्रा जिना आहे तो भागो मारना आहे तो ठैरो. आता माणूस नाही का म्हणतले वाघ लागून गेलास का? वाघ म्हणजे कोणाला न भिणारा प्राणी. पण वाघासारख्या प्राण्याला कुणी पळवलं? वाघाने म्हणायचं नाही मी म्हणजे वाघ. मी म्हणणाऱ्या वाघाला सुद्धा ससे मागात पाडतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. बरोबर आहे का? कुणी समजायचं नाही मी लय वाघ. खूप वाघ आले आणि गेले, काही नसतंय. थोड्या काळ चालतो होते, असं काही नसते. मग लागला वाघ पळायला. मग तेवढ्यामध्ये 2 जिगरी दोस्त होते, 2 गाढव. शहाण्यातच मैत्री असते असं काही नाही बरं का. गाढवात सुद्धा मैत्री असते. पहिलीपासूनचे मित्र बिचारे. दारू पिणाराची मैत्री, पत्रकाराची, कीर्तनकाराची, पुढाऱ्याची, ज्याला जसं ज्याचं शील व्यसन सारखं त्याची मैत्री. आमच्या महाराज लोकांची मैत्री, असं मैत्री. मग ही 2 गाढवात मैत्री. ते गाढव दुसऱ्या गाढवाला म्हटला गाढवा दोस्ता आज जंगलात काहीतरी घडलं असावं. म्हणे कशावरून? अरे म्हटले ज्या अर्थी वाघ पळतो त्या अर्थी काहीतरी घडलं असेल. आता हे गाढवच होतं पण जरा शहाणं गाढव होतं. ते म्हणलं आपल्याला काय करायची पळणार नाही. नाही म्हणलं तस कसं? विचारून वाघाला कशामुळे पळतोस? बोलून चालून गाढवच. विचारलंच का पळतोस? सांगितलं आसमान गिर्रा जिना आहे तो भागो मारना आहे तो ठैरो. आता तुम्ही सांगा गाढवाचं पळणं का सरळ असतं का? गाढव तर पळालेले बघितलेच असतील. गाढव कोणाला म्हणतात? स्वतः नीट पळत नाहीत आणि पळणाऱ्याला पळू देत नाही. अशा गाढवाची संख्या काही कमी का महाराष्ट्रात? काय सांगू तुम्हाला? असे गाढव पळाले, असे गाढव पळाले. गाढवाने लाथा मारून मारून वाघाला खायला आणलं. या महाराष्ट्रातून देशात किती वाघासारखे माणसं आहेत. पण काही काहीच्या आयुष्यात जर गाढवासारख्याच्या भेटी झाल्या ना तर लाथाच खाव्या लागतात. फार अवघड आहे. म्हणून आशाच्या भेटी होऊ नये. अहो मग शेवटी गाढव थकले ना पळून पळून. मग वाघाला म्हणले मित्रा कुठपर्यंत पळायचं? म्हणले आपल्या बॉसला विचारू. ससा म्हणला हे बघा दोस्तांनो, जिथपर्यंत आकाश टेकत नाही तिथपर्यंत पळा. आपल्या शृंग ऋषीच्या गडाला कुठं आकाश टेकलेलं बघितलं का? आकाश टेकत नाही आणि जीवनातली आशा संपत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाची आशा जन्म गेला. मुक्ती
नाही केला